तुम्ही पाहताय सुपर प्राइम टाइम। राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठी हिंदीचा वाद आता पंढरीच्या विठ्ठल दरबारात पोहोचलाय। श्री विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा हिंदीतून करण्यात आला असा आरोप राहुल सातपुते या भाविकाने केला आणि त्यामुळे हिंदी मराठी वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। पाहूयात त्यात संदर्भातला हा रिपोर्ट। पंढरीच्या विठ्ठल दरबारी भाषेचा वाद, विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा वादाच्या भोवऱ्यात, हिंदी भाषेत पूजा घातल्याचा आरोप, आरोपांची गंभीर दखल, मात्र मंदिर समितीने आरोप फेटाळले। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात। या भाविकांना तुळशी अर्चन पूजा करण्याची संधी मंदिर समितीच्या वतीने दिली जाते। याच पूजेवरून सध्या मराठी हिंदी वाद पेटलेला आहे। नाशिकच्या राहुल सातपुते या भाविकानं श्री विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा हिंदीतून केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे। राहुल सातपुते यांच्या या आरोपांनी विठू भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। चक्क महाराष्ट्राचं आराध्य दैवताची पूजा हिंदीतून कशी काय केली जाते असा सवाल प्रत्येकाच्या मनात उभा ठाकला आहे। मात्र समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे। देवाची पूजा मराठी आणि संस्कृत मधून केली जाते, कुठेही हिंदीचा वापर केला जात नसल्याचं मंदिर समितीने स्पष्ट केलंय। प्राधान्याने मंदिरामध्ये मराठी भाषेचाच वापर केला जाणार आहे। जे मंत्र आहेत ते सर्व संस्कृत मधून आहे, परंतु केलेल्या तक्रारीची सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने दखल घेतलेली आहे। त्याची चौकशी सुरू आहे आणि जर त्याच्यात काय कोण दोषी आढळले तर निश्चितच त्याच्यावरती मंदिर समिती कारवाई करेल। मात्र राहुल सातपुते यांच्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मराठी मुलुखात थेट देवाची पूजा जर हिंदीतून घातली जाणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। हिंदीतून पूजा करणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे। मस्तवाल अशा संबंधित पुजाऱ्याने त्या ठिकाणी जाणून बुजून मुद्दाम हिंदीतून ती पूजा सांगितली। पुजाऱ्याच्या पाठीमागचा नक्की बोलवता धनी कोण आहे? कारण आत्तापर्यंत सर्व पूजा मराठीतूनच होत असताना त्या ठिकाणी हिंदीचा घाट कशासाठी घातला गेला? ताबडतोब त्या पुजाऱ्यावर कारवाई करून त्या पुजाऱ्याला त्या ठिकाणी बाजूला करा आणि त्याचबरोबर या पुढचे सगळे नित्योपचार सगळ्या पूजा या मराठीतूनच झाल्या पाहिजेत। सकाळी नेहमीप्रमाणे समितीच्या तुकाराम भवनात तुळशी अर्चन पूजा करण्यात आली। यावेळेस अनेक भाविक उपस्थित होते, मात्र पूजा करताना अथवा सूचना देताना कुठेही हिंदी भाषेचा वापर करण्यात आला नसल्याच्या प्रतिक्रिया तुळशी अर्चन पूजा करणाऱ्या भाविकांनी दिल्या। आपली पूजा मराठी यातून होती, इथं काही हिंदीमधून होत आलेलं नाही, हिंदीचा कुठलाही प्रकार झालेला नाही। जिथे गुरुजींनी आम्हाला पूर्ण पूजा ही मराठी आणि जे श्लोक आहे संस्कृत भाषेत सांगितली आणि बाकी सर्व काही जी पूजेचा विधी आहे तो सर्व पूर्णपणे मराठीत समजावून सांगितला आणि कुठल्याही प्रकारे हिंदी भाषेचं कुठे असं त्यांनी हिंदी भाषेत सांगितली किंवा सक्ती केली असं कुठल्याही प्रकारे असा अनुभव आम्हाला आला नाही। राज्यात रोजच्या व्यवहारात हिंदी आणि मराठीचा वाद आपण पाहतोय, मात्र आता हा वाद थेट विठ्ठलाच्या दरबारात पोहोचलाय। देवाची पूजा हिंदीतून केल्याचा आरोप करण्यात आलाय, तर हिंदी मराठीच्या वादात आता थेट देवालाच ओढल्यानं हा वाद नेमका कधी थांबणार असाच सवाल उपस्थित केला जातोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।